मित्रांनो नमस्कार. आमच्या प्रतीक्षा विलेज फाइंडर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. आपण आज मूळव्याध या औषधीची इत्थंभूत माहिती घेणार आहोत. यामध्ये आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि आपल्याला मूळव्याध या औषधीची पूर्णतः कशी होते आणि त्याच्यावर काय उपाय आहेत या सर्वांची पूर्ण आपल्याला माहिती मिळणार आहे. मित्रांनो, मूळव्याध हा जवळपास बऱ्याच प्रमाणात वाढलेला आजार आहे. यामध्ये दोन प्रकार असतात सामान्यतः. एक असतो चुंबळ्या मूळव्याध. यामध्ये जे मूळव्याधीचे आपल्या गुदवारावर जे कोंब असतात हे गोल प्रकारचे, म्हणजे आपली जी चुंबळ आपण पालवाची बनत असतो त्या प्रकारे गोल जागेवरच चुंबळीसारखे झालेले असतात. याला म्हणतात चुंबळ्या मूळव्याध. आणि दुसरा प्रकार आहे त्यामध्येच हा कोमाचा, जे की सरळ कोंब येत असतात. तर या दोन्ही प्रकार वास्तविक पाहता अत्यंत खूप त्रासदायक असतात. परंतु या आजारावर आपल्याला गावरान औषध आणि निशुल्क मी आपल्याला सांगणार आहे. त्यापूर्वी आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आता याबद्दलची मी जी माहिती सांगणार आहे, तर आम्ही आलेलो आहोत या शेतामध्ये. तर ही एक वनस्पती आहे, याला म्हणतात खरसडा. आमच्या गावाकडील भाषेत या झाडाला खरसडा असे म्हणतात. ही वनस्पती साधारणतः दिसायला खूप छोटी आहे, परंतु उपयोग यांचे खूप महत्त्वाचे आहेत. तर ह्या खरसडा या ज्या झाडाचे जे पाला आहे हा आपण घेऊन हा तोडल्याच्या नंतर याचा असा प्रकारचा चिकट असा दुधाळ द्रव पदार्थ निघतो. परंतु हा अत्यंत उपयुक्त असा द्रव पदार्थ आहे. आपण एक साधारणतः अर्धा कप दही किंवा ताक घेऊन यामध्ये हा पाला दोन्ही मिक्स आपल्या खलबत्त्यामध्ये कुटून दोन्हीचं एक मिश्रण तयार करून एक चांगल्या कोरड्या कपड्यामध्ये गाळून पूर्णतः स्वच्छ करून आपण दोन्हीचं मिश्रण 1 कप या प्रमाणात दररोज 3 दिवस जर घेत असाल, तेही जेवणाच्या अगोदर, तर किमान 4 दिवसात आपला कसाही मूळव्याध असो 100% थांबण्याची गॅरंटी आम्ही देतो. तर हा अशा अत्यंत उपयुक्त ही जी खरसडा ही वनस्पती आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा लक्षपूर्वक आहे का, खरसडा ही वनस्पती आपल्याला त्याचा पाला घेऊन दही किंवा दुधात दोन्ही कुटून 1 कप याचं मिश्रण तयार करून आपल्याला दररोज 3 दिवस जेवणापूर्वी घ्यायचा आहे. कशाही प्रकारचा मूळव्याधीचा त्रास आपल्याला जास्तीत जास्त 4 दिवसात आपला हा जो आहे मूळव्याध आपल्याला थांबणार आहे. यामध्ये कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही किंवा मोठ्या ऑपरेशनाचीही गरज नाही. आणि ही जी वनस्पती आपल्याला निशुल्क आणि मुबलक प्रमाणात कोणत्याही शेतात मिळेल. साधारणतः हिवाळ्यामध्ये ही वनस्पती आढळून येते. हे बघा, इकडे शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. पूर्ण शेतात कुठेही चौकडे ही वनस्पती मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे. आपण कोणत्याही काळ्या शेतात, हरभऱ्याच्या किंवा या गव्हाच्या शेतात जर गेले असाल तर खरसड्याचे प्रमाण आपल्याला खूप प्रमाणात सारे इकडे उपलब्ध मिळेल. निशुल्क असा खरसडा घेऊन दही आणि ते आपल्याला स्वस्तात मिळतं. अगदी स्वस्त आणि मस्तात हा आपला घरगुती उपाय आहे, गावरान उपाय आहे. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट यापासून होणार नाही याची खात्री आहे. आणि हा प्रयोग आम्ही स्वतः केलेला आहे. त्यामुळे याच्या जे आपला मूळव्याधीचा आजार आहे हा 101% याच्यावर आपल्याला निश्चितच आराम पडणार आहे. धन्यवाद.